प्रभाग क्रमांक 14 क मध्ये पठाण शबाना ताहेर यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। विविध प्रभागात इच्छुक उमेदवारांनी हालचालींना वेग दिला असून प्रभाग क्रमांक 14 क मधून पठाणा शबाना ताहेर यांची उमेदवारी सध्या विशेष चर्चेत आली आहे। माजी नगरसेविका व पूर्व प्रभाग सभापती म्हणून कार्यरत असलेल्या शबाना ताहेर यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरिक समस्या व विकास कामांवर ठोस भर दिला होता। नागरिकांशी थेट संवाद साधत प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती आजही प्रभागातील जनतेमध्ये परिचित आणि विश्वासार्ह मानली जाते। त्यांचे पती राजू पठाण हे सामाजिक कार्यात सक्रिय असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आले आहेत। प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी सातत्याने काम केले आहे। तसेच शबाना ताहेर यांचे दीर बबलू पठाण हे माजी नगरसेवक असून त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी अनेक विकास कामे प्रभावीपणे राबवण्यात आली आहेत, अशी नागरिकांमध्ये भावना आहे। या कुटुंबाच्या सामाजिक राजकीय वारशाला भक्कम आधार देणाऱ्या सौ शरीफा बी रजाक पठाण या 1992 साली नगरसेविका व आरोग्य सभापती होत्या। त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेले डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय आजही परिसरातील आरोग्य सेवेचा कणा ठरले आहे। विशेषतः कोरोना महामारीच्या काळात या रुग्णालयाने लाखो रुग्णांना दिलेले उपचार नागरिकांच्या स्मरणात आहेत। शिक्षण, आरोग्य, सामाजिक मदत व गरजूंसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पठाण कुटुंबाने समाजाशी घट्ट नाते जपले आहे। याच कार्यामुळे प्रभागात त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चं बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये। आपल्यासोबत आहेत पठाण शबाना ताहेर उर्फ राजू पठाण ह्या उमेदवार आहेत आणि यांचे जे देवर होते म्हणजेच बबलू पठाण हे नगरसेवक होते, माजी नगरसेवक होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यात देखील खूप चांगले कार्य केले आहे। त्यांचे जे मिस्टर होते म्हणजेच राजू पठाण यांनी देखील अनेक सामाजिक कार्य केले आहे। पिढ्यानपिढ्यांपासून चाललेला हा वारसा ते जपणार आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता ते काम करणार आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर त्या प्रभागाचा किंवा महिलांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवतील। अस्सलाम वालेकुम, मैं माजी नगर सेविका शबाना पठान वार्ड क्रमांक 14 से खड़े रह रही हूँ। इससे पहले भी हमने बहुत सारी वार्ड की समस्या को हल किया है। इंशाल्लाह आगे भी अगर मैं चुन के आती तो वार्ड के विकास रचना का काम करूंगी। तर आताच आपण ताईंकडनं जाणून घेतलं की या माजी सभापती आणि माजी नगरसेविका देखील होत्या आणि त्यांनी त्यांच्या कार्यात देखील खूप चांगला विकास केला आहे। तर आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचा मुलगा देखील राजकारणात सक्रिय होत आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या वडिलांनी म्हणजेच राजू पठाण यांनी कोरोना काळात कशी मदत केली होती। 1992 मध्ये नगरपालिकाचं इकडे गठन झालं। 1992 मध्ये माझी आजी पठाण शरीफा ताहेर ते इकडून मध्य नाशिकतून जिंकून आले। त्यांनी आरोग्यामध्ये काम केलं, त्यांच्या उद्यानमध्ये काम केलं। डॉक्टर झाकीर हुसेन म्हणून इकडे जे हॉस्पिटल आहे ते माझ्या आजीच्या हाताने स्थापन झालेलं आहे। मग शाळेचे मग तुम्ही घ्या, एज्युकेशन फील्ड मध्ये घ्या, आपला 30 वर्षाचा आपला इकडे या प्रभागात आपला वर्षाचव आहे, तसंच आपला इतिहास आहे। तर या वेळीला पण आपल्याला सहकार्य करून माझ्या आईला तुम्ही विजय करा। प्रभाग क्रमांक 14 मधून माझी आई ही प्रत्याशी म्हणून उभी आहे। तर मला सर्वांना निवेदन असं आहे का माझ्या आईला वोट करून तिला विजय करा। तर आता आपल्यासोबत शबाना ताईंचे मोठे मुलगा आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर ताई निवडून आल्या तर त्यांचं पुढचं विजन काय असेल, म्हणजे त्यांनी कोणतं ध्येय प्राप्त केले। नमस्कार, मी मसूद पठाण, मी या प्रभागातला रहिवासी आहे। आता आम्ही महानगरपालिकेतले 2026च्या इलेक्शन निवडणुका लढवत आहे। जर आम्हाला ही संधी भेटली तर आम्ही प्रभागामध्ये बराच विकासचे कामं करू। आमच्याकडे एक विजन असं आहे का जुना नाशिकला जो पाण्याचा प्रश्न आहे आम्ही तो परमनंट सोडण्यासाठी प्रयत्न करू। त्याच्या असं नियोजन आम्ही काढलं आहे का इकडं डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या शेजारी जो डॉक्टर आंबेडकर उद्यान आहे त्याच्या शेजारी एक पाण्याची टाकी आहे, डॉक्टर अब्दुल गनी त्या पाण्याच्या टाकीचं नाव आहे। त्याच्या शेजारी आम्ही एक पाणीचा संप उभारू, कारण की इथं जुन्या नाशकातले लई प्रश्न आहे, पाणीचे प्रश्न जास्त आहे।
तर आम्ही तो प्रयत्न करून तो प्रश्न नक्कीच सोडू. नक्कीच ताईंनी आणि सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांचं कार्य ही खूप चांगलं आहे. पिढ्यानपिढ्यांपासून चाललेला हा वारसा ते जतन करत आहेत. आणि कोरोना काळात देखील झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या मार्फत त्यांनी अनेक गोरगरिबांना आणि लाखो सामान्य नागरिकांना मदत देखील केली आहे. आणि याच कामाची त्यांची पावती म्हणून मतदार नक्कीच त्यांना निवडून देतील. आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली